कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी आरपारची लढाई सुरू केली आहे। महादेवीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान अंतर्गत 2,04,421 पत्र राष्ट्रपतींना पाठवलेत। सतेज पाटील याबाबतीत आक्रमक झालेत। सतेज पाटलांचे पुतणे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या अभियानासाठी पुढाकार घेतलाय। त्याला मोठा प्रतिसादही मिळाला, पण त्याचवेळी आता राजकारण तापायलाही सुरुवात झाली आहे। काल वनताराचे CEO आणि नांदणी मठाचे स्वामी यांच्यामध्ये 1.5 तास बैठक झाली। खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी आमदारही या बैठकीस उपस्थित होते। त्यावेळी राजकीय वास येऊ नये अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली होती। याबाबत बोलताना काही सेटलमेंट झाली का, करार झाला का, असा सवाल सतेज पाटलांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। जनभावना आणि जनभावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतोय। यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न आणि त्याला टाईमलाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत। आता राजकीय बळी त्या ठिकाणी होताना दिसते का? कारण माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी, त्या नांदणी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट, याला राजकारणाचा वास येऊ नये। खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे, पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे। काल CEO आलेले आम्हाला माहीत नाही, कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते। त्यामुळे त्यांचं आणि CEOचं बोलणं काय झालं, ॲग्रीमेंटला पोचले का, सेटलमेंट झाली का, हे आम्हाला काही माहीत नाही। पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं। तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे। लोकभावना आम्ही पोचवायचं, विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे। आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं। वनताराचं सेंटर इथं उभं करू अशा पद्धतीची त्यांनी सूचना केलेली आहे। नाही, मला मागणी असेल मी त्या बैठकीला काल नव्हतो, आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं, त्यामुळं तिथं काय घडलं काही नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट्स देऊ शकणार नाही। आपल्या या हत्ती बदल्यात तुम्ही 4 हत्ती त्यांना देऊ शकता? चंदगड, आजरा या परिसरात चंदगड, गडिंग्लज, आजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारे हत्ती आहे, ते आम्ही तिकडं पाठवून देऊ शकतो। परंतु हा माणसाळलेला हत्ती, त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखू, अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू, निगा राखू। म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल, कशा पद्धतीने केलं जाईल, तशी आम्ही निगा राखू। परंतु हा धार्मिक विषय आहे, हा पारंपरिक विषय आहे। वनतारातने दिलेल्या नांदणी मठातील हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी एकजूट दाखवली आहे, पण नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आता यात कोण दिखावा करतंय आणि महादेवीला परत आणण्यासाठी खरं कोण लढतंय हे कोल्हापूरकरांनीच ओळखण्याची गरज आहे। कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।